नमस्कार, मी बुलढाणा जिल्ह्यात आलेला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आपले जुने मेंबर जुने मित्र दिगंबर जाधव यांच्या फार्मवरती आहे. एक 7-8 महिन्याचं पिल्लू आणलं होतं सचिन कोटेकरनं, बरोबर आहे ना? हां. आणि केवढ्याला आणलं होतं त्यावेळेस? 17,000 रुपये. 17,000 रुपयाला. त्याचा आज शंभू नावाचा हा एवढा मोठा, हाईट बघा, त्याची सगळी लेंथ बघा, क्वालिटी बोकड बनला आणि सुंदर असं लॉकडाऊन पासून सुरू असलेलं हे शेळी पालन. तर त्यांचा प्रवास फोटोग्राफी व्यवसायामध्ये बुलढाणा जिल्ह्यात खूप मोठं नाव, म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे जिल्ह्याचं फोटोग्राफरचं जे काही असोसिएशन किंवा संघटन आहे त्याचे मुख्य आणि खूप महत्त्वाचा विषय म्हणजे शेळीपालनाची खूप आवड. तर या निमित्तानं मी बुलढाण्याला आलो आणि त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी, कारण चारा सगळा लागवड केलेला आहे, फार्मवरती सुंदर नियोजन साध्या पद्धतीनं. तर कसा प्रवास आहे त्या संदर्भात एक मुलाखत, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. चॅनलवरती सुरुवात कशी केली होती? एकदम फोटोग्राफी व्यवसाय लॉकडाऊन लागलं. हां, घरी व्यवसाय बंद झाला होता. बरं. मग इथे सर्व मोकाट जागा होती. ही जागा पूर्ण मोकाट होती. कोणी यायचं आणि आंब्याची सावली होती. हो. हे वळवलं आम्ही, जाळी घरच्या घरी बांधली. हा. आणि 1-2 बकऱ्या म्हणजे त्या व्यापाऱ्याने आणल्या व्यापाऱ्याकडून आणि हळूहळू चालू केलं. पहिला शेड कोणता केला? पहिला शेडच नव्हतं ना, काहीच नव्हतं. फक्त कोटा होता मागचा बाकी पूर्ण ओपन होतं. बरं. मग हे हळूहळू जसं जसं काही विकत गेले तसं तसं मग बरं, आता हे काही बनवलं कसं नेमकं? म्हणजे असं प्लॅनिंग काहीच नव्हतं. सगळं घरीच? जसं आलं तसं घरी वेल्डिंग मशीन आणली. हा. कारण पहिले काय व्हायचं, वेल्डिंग वाले चाटा मारायचे. हा हा. मग आपण व्यवसाय सोडून काम धंदा सोडून इथं यायचं हा. आणि त्याची वाट बघायची. एक दिवस वेल्डिंग मशीन आणली आणि चालू केलं. हा पण घरीच बनवलं? हा पण घरीच हे मागच्या वर्षी बनवलं अँगलचं. हे इंगल मध्ये फक्त सावलीसाठी फक्त आता इथं मोकळे राहतात. मोकळ्या. ही गव्हाण कशी बनवली बरं? ही पण घरीच बनवली? नाही, गव्हाण ही बनवली होती, पण हा जो प्लास्टिक पेपर आहे हा नंतर आम्ही घरी बसवला, कारण लोखंडाचे पत्रे खराब होतात. याला 2 वर्ष झाले तर काहीच नाही. आता ही सगळी कुट्टी करून आपल्या त्या मशीनच? हा, मशीनच. शेळ्या सध्या किती आहेत आणि किती आणल्या होत्या सुरुवातीला? 7-8 शेळ्या आणल्या होत्या. बरं. आणि नंतर त्या बदलल्या आणि सचिन मग काही उस्मानाबादी काही बिटल अशा आणल्या होत्या मिक्स मध्ये? हा, मिक्स मध्ये आणल्या. त्या पाठीमागचे ते हा, सचिन? ती सचिन कडून आणलेली. ती त्याच्याकडून? हा, त्याच्याकडून. बोर ही सचिन कडून. ही पण? हा. आणि उस्मानाबादीवाल्या त्या 2 तिकडे हा, सर्व ह्याच ज्या आहेत ह्या सचिन कडून. आता हे त्याचं पिल्लू आहे. ही वाली पण ते? हे सचिन. अच्छा, ठीक. दुसरी कोण शेळीच नाही आणली आपण. हा. आता सध्या लाईव्ह मध्ये पिल्ले किती आहेत बरं आपल्याकडे? पिल्ले शेळ्या पाहता पिल्ले खूप जास्त? 45 पिल्ले. 45 पिल्ले? हे समजा 30 आणि ते 25 म्हणजे 50-55 पिल्ले समजा. 55 पिल्लू सध्या आहे. ही 30. आता हे किती महिन्याचे आहे त्याच्यातले? हे थोडंसं मध्ये जाऊ आपण. हा, चालेल. ये भया. शेळी पालकाच्या फार्मवरती पिल्लं असणं फार महत्वाचं. ज्याच्या फार्मवर पिल्लं खूप जास्त, त्याचा फार्म व्यवस्थित चालू आहे, त्याचं गणित आहे. त्याच्यामुळं दिगंबर भाऊचा हा एकदम आपण ये मध्ये. हे 3 महिन्याचं पिल्लू आहे. हे 3 महिन्याचं? 3 महिन्याचं. शंभूचीच क्रॉस? शंभूचं क्रॉस. आता ही सगळी तांबडी, हे तांबड्याची? हा, हे तांबड्याची. बरं. आता ह्यांचे सुद्धा कान तुम्हाला लांब यायले? बिटल क्रॉस. हे पण पिल्लू बघा, त्याचं मोरकानीचं दिसायले. हे त्या मोरकानीचे? हा, मोरकानीचे. आणि हे आता हे बघा, हा त्याचाच आहे. हा त्या तांबडीचा? हा. आणि मेन म्हणजे हे चल, हे 2.5-3 महिन्याचं पिल्लू आहे. बरं. आता इथे शंभूचीच क्रॉसिंग आहे? हा, शंभूची क्रॉसिंग पूर्ण. बरं, आता एक साधा प्रश्न. मागच्या लॉकडाऊनच्या काळापासून तुमचं हे चालू आहे. हा. आर्थिक उलाढाल आता सध्या कितीपर्यंत होते? सुरुवातीचे अनुभव काय होते? नाही, सुरुवातीला तर माझं खूप नुकसान झालं. माझ्या ठिकाणी दुसरा जर असता ना, शेळीपालन बंद केला. कारण काय झालं, मी बाजारातून शेळ्या आणायचो. हा. आणि ते लसीकरण वगैरे काही नसायचं, माहिती नव्हतं, काहीच नव्हतं. तर एक डॉक्टर जर बोलवता, एका इंजेक्शनचे 500 रुपये घ्यायचा. अच्छा. आणि इतक्या बकऱ्या मेल्या होत्या की बेतुफान, पिल्लंही खूप नुकसान झालेलं. पण मागच्या वर्षीपासून आमचे मित्र डॉक्टर शेळके म्हणून, त्यांनी सांगितलं मग की बा अशी लस द्यायची, असं इंजेक्शन द्यायचं, ताप कसा चेक करायचा, काय करायचं. ते बसून मग ते 1.5 वर्ष झाले डॉक्टर, म्हणजे फार्मर डॉक्टर नाही. अच्छा. स्वतः लसीकरण करतो, स्वतः सर्व करतो. सुरुवातीला जर ट्रेनिंग घेतली असती तर नुकसान टळलं असतं? खूप टळलं असतं. थोडा उशीर झाला. आणि तेव्हा माहिती नव्हती. एक सांगतो मुद्दा. दिगंबर भाऊच्या सहकार्यानं आपण इथेच 1 दिवसाचं जे आपलं ट्रेनिंग सेशन आहे ते लावलेलं आहे. आणि विशेष म्हणजे 1 दिवसाचं प्रॅक्टिकल अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यासाठी व्यवस्था आपण मंगल कार्यालयात केलेली आहे.
रोडच्या कडेला बुलढाणा शहरापासून हे आपलं कोलवड गाव हा आहे. हा 4-4.5 किलोमीटर 4 किलोमीटरवरती कोलवड आहे. कोलवड. तिथंच एक त्या ठिकाणी प्रियंका प्रियंका लॉन्स म्हणून आहे मंगल कार्यालय. तिथं दिवसभर आपलं ट्रेनिंग होईल आणि दुपारी आपण ह्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टीसाठी इथे येणार. तर ते सगळं नियोजन त्यांनी केलेले. बरं, आता आर्थिक उलाढाल आता सध्या जर म्हणलं समजा तुम्हाला याच्यातून नफा किंवा हे तर कसा चालू आहे? नाही, आजपर्यंत काय झालं, नफा म्हणजे मी असं हेच नाही केलं. हे जसे विकायचं शेड करायचं म्हणजे आता नफा झाला. आता जसे येतील तसे आता हे गुंतवत जे आहे हे नफ्यात आहे सर्व. हा, जसे पहिले आले तसे गुंतवत गेले गुंतवत गेलो. थोडंफार याच्यामध्ये. हा हा आज जर समजा तुम्हाला विकायची झाली तर इथं मार्केट कसं आहे बरं ह्या बीटल क्रॉसला किंवा तसे काय अडचणी आहेत का? हा, अडचणी आहेत. हा. कारण की इकडच्या लोकांना हे बिटल क्रॉस हे वगैरे म्हणजे असं एवढं ज्ञान नाही बरं, की ते गावरांच्या हिशोबानेच घेतात ते. आज बी समजा हे विकायचं म्हणलं तर गावरांच्या हिशोबाने. हा, घेतात. बरं, काय किंमत आहे ती जनरली बोकडाची आपल्या इकडं? 10 ते 12 हजार रुपये चांगल्या बोकडाची. म्हणजे जर साधारण समजा हं. याच्यापेक्षा जर मोठा बोकडा आला तर 10-12 हजार रुपये घेतात. आज हे 8 पर्यंत हा जातो, हा, हा, 8-9 पर्यंत जातो. हा बोकड जातो. बरं, त्याच्याही पलीकडे आता तुम्ही शेळी पालनावर 3-4 वर्ष घातली, तर आता नेमकं तुम्हाला काय वाटतं की कुठल्या जातीवरती काम करणं पाहिजे किंवा कसं काम करायला पाहिजे? अनुभव तुमचा एक काही दिवस काय वर्षात मला बिटल जातीचा जास्त, बिटल आणि उस्मानाबादी, ह्या दोन कारण काटक जाती आहेत. बरं, आजार पण कमी आहे त्याला बाकीच्या पेक्षा खूप कमी आहे. आता तू शंभू आहे ना, मला नाही वाटत त्याला म्हणजे 1 ते 2 वेळेस फक्त इंजेक्शन दिले असतील किंवा आपण नाही तर बिलकुल दवाखान्याचं काम नाही, काही नाही. आणि डॉक्टरही आणला बोलायचं होता काम त्यावेळेस तो एकदम हे होता ना, जाऊ शंभू पशीच जाऊ, नाही. कारण त्याची क्वालिटी पाहता तो खूप जबरदस्त आहे. मी थोडंसं शंभूकडं भया थोडं इकडे दाखव. शंभू चाल ये. आज हाईट जर पाहिली हा, या इकडेची, ही हाईट माझ्या छाती लेवल आहे. मी 5.5 फुटाचा आहे आणि त्याने जर समजा मी त्याला असं करून उभा राहिलो तर ऑलमोस्ट माझ्या तोंडापर्यंत त्याचं हे येते. म्हणजे हाईट खूप चांगली आहे. क्वालिटीच्या बाबतीत बी त्याचा पिळदार शिंग आहे. बिटलमध्ये वेगवेगळे हे येतात. हा आता बरेच दिवस झाले समजा तुमच्या 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाली. हा आता काढायचा आहे का हा कसा? हो, यावेळेस द्यायचा आहे? हा हो, बरं, अपेक्षित किंमत काय आहे तुम्हाला याची? 60-70 हजारापर्यंत चांगली जर आली तर आले तर देऊन टाकू. सांभाळणाऱ्या माणसाला हा, देऊन हा, टाकायचं आहे. हा, हा. आता तुमच्यापाशी भविष्यात 2-3 बोकडं आहेत हा, तयार हा, होण्याच्या हिशोबानं. त्याच्यामुळे औषधांच्या संदर्भात हम्म. एका शेळी पालकानं कोणकोणती औषधं ठेवायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर लक्ष केलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? आता हे एन्ड्रोटॉस सर्दीसाठी सर्दीसाठी तुम्ही वापरता वापरतो. त्यानंतर लहान पिल्लाच्या संडासाठी लॉर्निटास. लॉर्निटॉस. हं. आणि माझ्याकडे मग तसे टॉनिक वगैरे वापरतो मी. ब्रोटॉन वापरतो. ब्रोटॉनची मोठी कॅन दिसते हा, हा. तुमच्याकडं. हा. त्याच्यानंतर संडासच्या वगैरे सिल्बाची झेड सगळं इंजेक्शन इंजेक्शन वगैरे वगैरे इथंच सर्व आता डॉक्टर नाही? नाही, डॉक्टर 1.5 वर्ष झाले डॉक्टर बोलवायचं काम नाही. फार मूर्ती नाही. कोण? बरं, आता हे कुठं काय एकदम हे शिकले का अनुभवातूनच सगळ्या? अनुभवातून. ट्रेनिंग कुठंच नाही केलं मी. आणि जर अडचण आहे तुमच्यासारख्याला फोन करतो. म्हणजे एकंदरीत औषधाची माहिती असणं किंवा संगोपनाची माहिती असणं हे फार फार महत्त्वाचं. महत्वाचं. बरं, आता काही शेळ्या ही दुसरा शेड आहे इकडं हा. तुमचा, तर ह्या शेडच्या संदर्भात आता ह्या गव्हाणी हं. ह्या कोणी आणलं होतं का तुम्हीच? नाही, हे पहिले कारागिराने केल्यानंतर आम्ही ते प्लास्टिकच्या पत्रा हे बसवलं. त्याला पत्र हे ते हा, बसवून हा, घेतला आणि चेंज करून. चेंज करून ही एक रूम, ती एक रूम. 1, 2 समजा असे 3, 4, 5 कप्पे आहेत. 2 पिल्लासाठी आणि हे 4 बकऱ्यासाठी बकरी. म्हणजे दोरी नाही एका बकरीला, सगळे मोकळे. सगळ्या मोकळ्या. मारामारी करतात काय? आता थोडंफार चालणार आहे. जी दाड आहे तिच्या हा, जे आता ही बकरी एक, ही सर्व बकऱ्याला मारते. ही दाड आहे समजा. बरं, आता एक प्रश्न. हं. फोटोग्राफी व्यवसायातून इकडे वळाली लॉकडाऊन मध्ये, हं. काय कारण होतं बरं इकडे वळण्याचं? नाही, असं काहीच नाही, कारण काहीच नव्हतं. एक रिकामं राहू तर दिवसभर माणूस इथं शेतात आलं तर काही करमायचं. हं. एक म्हणून करमणुकीसाठी दुसरं काहीच नव्हतं. बरं, ठीक आहे. आता याच्यातून कारण काय व्हायचं, इथं शेतात काहीच नव्हतं. हा, एकदा पेरणी केली की यायचं काम नाही, काहीच नाही. एकदा फवारणी झाली की डबल यायचं काम नाही. हा. मग त्याच्यापेक्षा मग आज माणूस काम नसलं तर शेतात राहतात दिवस, सकाळी संध्याकाळी माणूस हजर राहतात. बरं, आता ही फोटोग्राफी म्हणजे एकदम नाजूक वस्तू कॅमेरा हँडल करायची सवय तुम्हाला, आणि त्यातून एवढी बेजारी काढणारी शेळी, हा प्रवास कसा राहिला? किती चॅलेंजिंग होता किंवा किती तुम्हाला त्रास झाला खूप 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 चॅलेंजिंग. कारण की पहिला खूप त्रास झाला सुरुवातीला खूप. नंतर जसं अनुभवित गेला, 1.5 वर्षात एकही शेळी मरण नाही पावली आणि एकही पिल्लू म्हणजे लहान पिल्लू दगावलं नाही. आता ह्या मागच्या 1.5 वर्षात 55 पिल्लू तुमच्याकडे खेळतं एवढ्या शेळ्यामध्ये.
आज काय वाटतंय, समजा जर आज सगळं जरी टोटल याच्यामधलं प्रॉफिट जर बघितलं, कारण एवढ्या शेळ्या आणि ही पिल्ले पाहता किती लेवलवर सक्सेसफुल आहात, तुम्हाला काय वाटतं? मी 60-70% सध्या तरी. पदशीरपणे 60-70%. ह्या व्यवसायामध्ये. बरं, आता प्रॉफिट एक विषय आहे, 55 पिल्ले विक्री करून तुम्हाला 100% चांगला प्रॉफिट त्यातून मिळून जाईल. समाधान काय म्हणते बरं ह्या व्यवसायातलं? एक आवड किंवा शेळी हे पहा, हे तर आवडीचाच भाग आहे. शेळी पालन करणं म्हणजे बा काहीतरी करायचं म्हणून असं नाही, हा आवडीचाच भाग आहे, याला आवडच लागेल आम्हाला. मी रात्री कधी किती वाजता घरी आलो, समजा 4 वाजताही फोटोग्राफी करून आलो, तर मी सकाळी 6 शेतात असतो इकडे येतात. हा, हा विषय ज्याच्या मनामध्ये आवडते हा, तर तोच मग. आता हा जो गडी आहे माझा, या इकडे या. सगळं नियोजन ह्यांच्याकडे हे असतं. सर्व पूर्ण नाव तुमचं पूर्ण? अशोक ते व्हिडिओ बघतात, खूप पद्धतशीरपणे आवडीनं बघतात. तुमचाही व्हिडिओ बघतो. आणि महत्वाचं म्हणजे मला आल्या म्हणले की सगळ्या गोष्टीचं नियोजन संगोपन ते करतात. आणि दिगंबर भाऊ इथं कुठली बी आजार असेल, अडचण असेल, 2 जण सोबत करून, म्हणजे हे धन वाढवण्यासाठी त्यांचं पण योगदान खूप महत्त्वाचं. म्हणजे 100% त्याचा एकदम. चारे सध्या काय काय लागवड आहेत आपल्याकडे? आता हा दसरात घास आहे, हम्म. तुतीचे काही 2-3 तास आहे, आणि घास गवत, आणि एक ते कांडी गवत, मार्वेल गवत. मार्वेल गवत समाधान काय करून आणलं होतं. ते मार्वेल गवताचे सगळ्या गोष्टी बघितल्या, मिक्स करायचं आणि कुटी करून टाकायचं. कुटी मशीन तुम्ही कशी अवेलेबल केली, मला तो पण मुद्दा सांगा एकदा, कारण कसं आहे, लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळणं फार गरजेचे आहेत. कुटी मशीन जी आपल्याकडे आहे, पशुसंवर्धन विभागामार्फत घेतली होती. तिला हे दिले ना, पशुसंवर्धन विभागामार्फत मिळवली. हा, कितीला बसली? आणि 18,000 रुपये आपण भरले होते त्याच्यात. बर, तर 9,500 रुपये त्याला सबसिडी भेटली. 9,500 रुपये सबसिडी भेटली हा, 18 मध्ये. आता हिला मोटर तुमची सिंगल फेजची, सिंगल पेज. हे 2 पात्याची कटर मशीन आहे. हे पाता फिरून जे काय आहे ते क्वालिटी मध्ये खाली. आता ही जी कुटी मशीन आहे, 2 पात्यामध्ये सिंगल फेजची मोटर बसवलेली आहे, आणि ह्या लेवलचं बारीक कांडी होती समजा. काय वाया जात नाही, काही नाही, काहीच नाही ना. जर जास्त जाडा असला दांडा तर मग बकरी खात नाही त्याला. बरं, मध्यंतरी मी तुम्हाला प्रमाणपत्र दिलं होतं आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून. फाईल कशी काय अडथळा आला किंवा फाईलची प्रक्रिया केली का? हा, पूर्ण केली होती, मी पूर्ण केली होती. कितीची फाईल होती? 20 लाखाची NLM ची टाकली होती. फक्त मग ती अडचण किंवा मॉर्गेजच्या संदर्भात गोष्टी आल्यामुळे आपण ती थोडीशी वडिलाच्या नावावर जमीन आहे का नाही, आणि वडील आजारी होते. आता त्या वाढत्या वयात जर आपण नावावर करून घ्यायचं म्हणलं तर कोणत्याही माणसाला हे होतं ना, कौटुंबिक अडचणीमुळे तो विषय नाही, मग थांबवला किंवा म्हणजे. पण एक मेसेज, फाईल होती का? फाईल केली होती, फाईल केली 100% झालीच होती ना पूर्ण. मॉर्गेज लोकांना तो पण एक हे आहे, किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला किंवा शेळीपालकाला फाईलचं काय कळत नाही किंवा फाईल होत नाही असं त्यांचा गैरसमज आहे त्या गोष्टी. आणि दुसरा एक मुद्दा, चारे इथं समोरच आहे. मार्वेल, दशरथ, नेपियर मध्ये 2-3 प्रकार, तुती पलीकडे, गोपीकृष्णाचा बी 1 तास पलीकडे 2 तास आहेत. आणि विशेष म्हणजे हा पूर्ण नेपियर. तर हे सगळं पद्धतशीरपणे इथं कोलवडला, बुलढाणा जिल्ह्यातला जो महत्वाचा पॉइंट आहे, शहरापासून 4 किलोमीटर अंतरावरती बुलढाण्याच्या, आणि जिल्ह्यामध्ये असे कित्येक फार्म आहेत. पण मी दिगंबर भाऊकडे याच्यामुळे आलो, आपलं 1 दिवसाचं प्रशिक्षण इथं रविवारी लावतोय, 19 एप्रिल रोजी. आता 19 तारीख ही रविवार आहे, आणि ह्या परिसरातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की ज्यांना शक्य होती तर प्रियंका लॉन्सला आपलं दिवसभर ट्रेनिंग राहील, सायंकाळी आपण दुपारच्या सत्रामध्ये इथे येणार आहोत, या सगळ्या गोष्टीची माहिती घेणार आहोत. आणि शेळीपालनात मी स्वतः येतोय, प्रमाणपत्र वगैरे सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं त्यांचं सहकार्य लाभल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा वाटचालीसाठी. ह्या सगळ्या शेळीपालनाच्या दुनियेत अजून तुमची दिवसेंदिवस प्रगती व्हावी. सगळ्या धन्यवाद. अजून काही माहिती पाहिजे असेल तर कळवा.